आज मी मिस्टरांचा भरपूर सारा ओरडा खाल्ला होता, पण तो का खाल्ला हे तुम्हाला मी सांगतेच. पण त्याआधी चला भाकरी करून घेऊया. तर इथे हे 15 दिवसाचं पीठ झालेलं होतं आणि हे ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे याची भाकरी काही येत नव्हती. आणि भरपूर दिवस झालं पीठ खातोय, पण हे पीठ काय आम्हाला संपल्या जाईना, कारण मुलांना भाकरी आवडत नाही आणि चपाती बनवली की मुलं भाकरी खातच नाहीत. त्यामुळे म्हटलं आज काही करून हे पीठ संपूनच टाकायचं आणि ह्याचे नाचता येईना अंगण वाकडं अशी गत माझी झालेली होती. कारण भाकरी तर बनवायच्या होत्या, पण भाकरी तर काही येत नव्हती. भरपूर दिवसाचं पीठ असल्यामुळं गरम पाणी करूनही घेतलं, पण तरीही भाकरी तव्यापर्यंत जातून नव्हती. आणि अन्न हे परब्रह्म, ते टाकून द्यायचं नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते पीठ असं टाकूनही देऊ वाटत नव्हतं. अगदी 5-6 भाकरीचं पीठ बाकी होतं, पण म्हटलं चला काहीही करून याच्या आज भाकरीच करायच्या. म्हणून मग मी इथे रुमाल घेतला आणि रुमालावरती ही भाकरी अशी हाताने करायला घेतली. तर अशा पद्धतीची भाकरी इथं छान होते. पण या भाकरी आपण अशा रोजच्या ह्याच्यात करत नाही, त्यामुळे जास्त भाकरी काही मला जमत नव्हती. तरीही मी प्रयत्न केला. म्हटलं काहीही करून आजही आपल्याला भाकरी बनवायच्याच होत्या. नंतर टाकताना थोडीशी माझी तव्याच्या खाली आलेली होती. तर आता याला काय करायचं असं मला वाटलं, पण मी नंतर उलटण्याच्या साहाय्याने ती साईडचं खाली आलेलं सगळं कट करून घेतलं आणि पूर्ण गोलाकार याला आपण दिला. आपल्याकडं काही युक्ती थोड्या आहेत का? आपण जे करू त्याच पद्धतीने आपल्याला नवीन नवीन युक्त्या सुचत राहतात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीची इथे मी तिला छान अशी कट करून घेतली आणि त्याला गोल शेप दिलेला होता. तर भाकरी दिसायला आपल्या भाकरीसारखी नॉर्मल झाली. उलट ह्याला वरती पाणीही लावावं लागत नाही. नंतर इथे मी आमटी करून घेतलेली होती, कारण सर्व मसाले वगैरे मी टाकून छान अशी त्याला कट सुटलेला होता. आणि भाकरी, लिंबू, कांदा, भात असं मस्त छान असं याचं कॉम्बिनेशन तयार होतं. तर स्वयंपाक वगैरे रेडी झालेला होता आणि आता आम्ही जेवायला बसणार होतो. तर हे मी सर्वात आधी साईला वाढून दिलं. पाहू शकतात अशा पद्धतीने इथे मी सर्वांना वाढवून घेतलेलं होतं. तरीही मला यांचा शर्टला डाग पडला म्हणून ओरडले होते, कारण मी वरती टेरेसला वाळायला घातला आणि त्याला कशाचा तरी काळा डाग पडला, म्हणून ते मला ओरडलेले होते. तर आज सर्व आवरून आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.